नमस्कार, मी तहसीलदार बार्शी आणि माझ्यासोबत मुख्याधिकारी बार्शी नगरपालिका हे सुद्धा आहेत। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या बार्शी तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी आम्ही दोघेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या भारताची जी 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना उद्या 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे। यापूर्वी आपण आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होत असते, मात्र 2021मध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या देशामध्ये जनगणना होऊ शकली नव्हती आणि आता ही जी जनगणना आहे 16वी, ती जनगणना उद्या 1 मे 2026 पासून आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये सुरुवात होणार आहे। ही जी जनगणना होणार आहे, यापूर्वी मॅन्युअली जनगणना होत होती, मात्र या जनगणनेत जे प्रगणक त्या ठिकाणी आपल्या घरी माहिती विचारण्यासाठी येतील त्यांना एक वेगळ्या प्रकारचा पोर्टल आणि मोबाईल ॲप त्या ठिकाणी पुरवला जाणार आहे आणि त्या मोबाईल ॲपमध्ये ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांना त्या ठिकाणी सेव्ह करता येणार आहे। आता ही जी जनगणना असते ती खूप महत्त्वाची असते। जनगणनेद्वारे आपल्या देशाची धोरणं असतील, देशाची जी वाटचाल आहे, देशामध्ये वेगवेगळे घटक असतील, त्या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर, या सर्व गोष्टींकरिता आपल्या या जनगणनेचं अत्यंत महत्त्व या ठिकाणी आहे। त्यामुळे माझी सर्व बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती असणार आहे का उद्यापासून जी जनगणना सुरुवात होणार आहे त्यामध्ये आपण मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। आता या जनगणनेमध्ये महत्त्वाचे 2 टप्पे असणार आहेत। उद्या 1 मे ते 14 जूनपर्यंतचा जो पहिला टप्पा असणार आहे तो घरगणनेचा असणार आहे। म्हणजे आपण आपल्या तालुक्यामध्ये 2 चार्ज ऑफिसर आहेत, त्यामध्ये शहराकरिता मुख्याधिकारी साहेब चार्ज ऑफिसर म्हणून कार्य करणार आहेत आणि ग्रामीण भागाकरिता जी इतर ग्रामीण भागातील गावं आहेत त्याकरिता तहसीलदार बार्शी हे चार्ज ऑफिसर असणार आहेत। तर हे जे चार्ज ऑफिसर्स आहेत त्यांनी आपापल्या भागांमध्ये छोटे छोटे म्हणजे जवळपास 700 ते 800 लोकसंख्येचे प्रगणक गट आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या प्रगणक गटामध्ये ज्या सीमा आम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवरती गुगल मॅपवरती त्या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत, त्या दर्शवलेल्या HLBमध्ये एकूण घरं किती आहेत त्यांची गणना उद्यापासून सुरुवात होणार आहे। आता ही जरी प्रत्यक्ष सुरुवात प्रगणक जे आहेत ते आपल्याकडे घरोघरी 14 मे पासून जरी येणार असतील, उद्यापासून जी सुरुवात होणार आहे ती स्वगणनेला सुरुवात होणार आहे। सेल्फ इन्व्हेस्टिगेशन जी होणार आहे म्हणजे प्रत्येक नागरिक स्वतःसुद्धा आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपल्या घरगणनेची माहिती स्वगणनेद्वारे त्या ठिकाणी वेबसाईटवरती त्या ठिकाणी ते देऊ शकतील। त्याकरिता काही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी 33 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या मोबाईल ॲपमध्ये विचारले जातील। त्या ठिकाणी माझी सर्व बार्शी तालुक्यातील नागरिकांना विनंती असणार आहे का वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये ही प्रश्न उपलब्ध असतील। आपल्याला योग्य अशा भाषेमध्ये आपण आपली ही जी गणना आहे स्वगणना त्या ठिकाणी करू शकतो। त्याकरिता जी वेबसाईट असणार आहे ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करतोय, मात्र आपल्या माहितीसाठी सुद्धा या ठिकाणी मी पुन्हा एकदा पोर्टलचं जे काही लोकेशन आहे ते त्या ठिकाणी पोर्टलचं नाव se.census.gov.in या पोर्टलवरती जाऊन प्रत्येक नागरिकाला आपल्या घरांची आपली जी स्वगणना आहे ती त्या ठिकाणी करता येईल। आता ही जनगणना पूर्ण करण्यासाठी आपण संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामीण भागाकरिता एकूण 489 प्रगणक त्या ठिकाणी राखीव प्रगणकांसह त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत। त्यांच्यावर माहिती घेण्यासाठी, त्यांचा आढावा घेण्यासाठी, पर्यवेक्षण करण्यासाठी जवळपास 82 पर्यवेक्षक आपण नेमलेले आहेत। आपल्या बार्शी शहराकरिता सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये 196 आणि राखीव 19 असे जवळपास 215 आपण प्रगणक या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांनी नेमलेले, त्यांनी जवळपास 36 सुपरवायझर त्यांनी त्या ठिकाणी नेमलेले आहेत। मी मुख्याधिकारी साहेबांना पण विनंती करतो का त्यांनी सुद्धा थोडक्यात त्यांची जी तयारी आहे ती या ठिकाणी सांगावी। मी संपवण्यापूर्वी सगळ्या आपल्या बार्शीतील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना एकच विनंती करेन का उद्यापासूनची जनगणना सुरुवात होणार आहे घरगणनेसाठी मोठ्या स्वरूपामध्ये आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वगणना करायला त्या ठिकाणी सुरुवात करावी। आपल्या शेजारी असतील, घरचे असतील, इतर नातेवाईक असतील, मित्रमंडळ असतील त्यांना सुद्धा याबद्दल अवगत करावे, त्यांची मदत त्या ठिकाणी करावी आणि जी काही माहिती आहे
वस्तुनिष्ठ स्वरूपातील माहिती आपण उद्यापासून स्वगणनेद्वारे द्यावी. ज्यांची स्वगणना त्या ठिकाणी होणार नाही त्यांची प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन 14 मे पासून 14 जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी गणना करणार आहोत. मी मुख्याधिकारी साहेबांना त्यांना माहिती देण्याबद्दल विनंती करतो. नमस्कार. सर्व बार्शीकरांना नमस्कार. भारताची जनगणना 2027 याचा पहिला पडाव हा उद्यापासून सुरू होतो आहे आणि यामध्ये सर्व नागरिकांना स्वगणना करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध झालेलं आहे. आत्ताच तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपली स्वगणना ही आपण स्वतः मोबाईल ॲपद्वारे करू शकतो. यासाठी कालावधी 15 दिवसाचा देण्यात आलेला आहे. 15 दिवसानंतर आमचे प्रगणक आपल्या घरी प्रत्येक घरी भेट देतील त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि सदर माहितीची ही तपासणी होईल आणि त्यानुसार ती माहिती आयोगाकडे सादर होईल. सदर माहिती ही फक्त भारताच्या विविध योजनांच्या नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे. सदर माहिती ही कुठल्याही इन्कम टॅक्स किंवा कर आकारण्यासाठी नाही. त्यामुळं सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण आपली अचूक माहिती देण्यात यावी आणि ही माहिती आपल्या भारताचं सर्व जे नियोजन राहतं आहे पूर्ण देशाचं त्यासाठीही उपयोगात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि आपली अचूक माहिती आमच्या प्रगणकाकडे देण्यात यावी असं मी आवाहन करतो. सर, तुम्ही आता म्हणलात की ऑनलाईनसुद्धा तुम्ही शेअर करू शकता. त्याची वेबसाईट नेमकं काय आहे एकदा? वेबसाईट परत एकदा मी सांगतो आणि आपल्या माध्यमातून पण आपण शेअर करूया. जो पोर्टल आहे तो पोर्टलचं या पद्धतीने आहे se.census.gov.in. आपण आपल्या माध्यमातून सर्व ठिकाणी ते पब्लिश पण करू. त्यातून पण आपल्याला ही जी स्वगणना आहे ती या ठिकाणी करता येईल. एकूण 33 प्रकारचे प्रश्न यामध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये आपलं घर कसं आहे, घराचं क्रमांक काय आहे, कुटुंब प्रमुखांचं नाव काय आहे, लिंग असेल, जात असेल, गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती असेल, निवासी योग्य खोल्यांची संख्या असेल, असे छोट्या स्वरूपाची एकूण 33 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. सर, या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न होता की मागील 6 ते 7 महिन्यापूर्वी बार्शी नगरपालिकेसंदर्भात तुम्हाला एक अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची आतापर्यंत कुठलीच माहिती आपण तुमच्यापर्यंत आली जनगणनेची माहितीसाठी आपण घेतलेलं आहे त्याबद्दल